हिंद महासागर क्षेत्र आणि त्याही पलीकडे सहयोगी सागरी सुरक्षा आणि क्षमता निर्मितीच्या दृष्टीने भारताची वचनबद्धता अधोरेखित करणारी एक ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय नौदलाने संयुक्त सागरी दलाअंतर्गत प्रमुख बहुराष्ट्रीय प्रशिक्षण कृती दल म्हणून परिचित असलेल्या संयुक्त कृती दल म्हणजेच CTF 154चं नेतृत्व प्रथमच स्वीकारलं आहे. बहरीनमधील मनामा इथल्या CMF मुख्यालयात कमांड बदल समारंभ झाला. यावेळी भारतीय नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती तसंच इतर सदस्य राष्ट्रातील वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. भारतीय नौदलाचे शौर्यचक्र कमांडर मिलिंद मोकाशी यांनी अधिकृतपणे इटालियन नौदलाच्या मावळत्या कमांडरकडून CTF 154च्या कमांडर पदाची सूत्र स्वीकारली. यानंतरच्या बातम्यात